श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण जर आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये पूजेच्या वेळेस शंखनाद करावा की न करावा. बऱ्याच ठिकाणी घरात शंखनाद करण्याविषयी निषेध मानला जातो, पण त्याला शास्त्राधार नाही. शंखनाद करताना प्राणायामाचा व ओंकार पठणाचा आपोआप उत्कृष्ट सराव होत असल्यामुळे पूजेच्या वेळी आरती करण्यापूर्वी शंखनाद करून मग आरती करावी. शंखनाद करताना माझी संसार बुद्धी नष्ट झाली, माझा मायामोह समूळ नष्ट झाला, अशी दवंडी मनातल्या मनात पिटावी. त्याचप्रमाणे मनात माझ्या हृदयात ईश्वर भक्तीचा झेंडा रोवला असा डंका पिटावा. त्यामुळे शंखनादाचे खरेखुरे फळ मिळेल. संसारात राहून भरपूर मायामोह वाढवून अनेक जन्मांची व यातनांची वांछा बाळगणाऱ्यांनी मात्र शंखनाद करू नये. कारण शंखनादाने संसाराचा नाश होत नाही, पण संसार बुद्धीचा मात्र अवश्य नाश होतो. शिवाय ईश्वर भक्ती दृढ होण्यास शंखनाद फारच उपायकारक ठरतो. शंखनादाचे दुसरे फळ म्हणजे ज्या घरात शंखनाद होतो त्या घरात उपद्रवी आत्म्यांचा रहिवास असू शकत नाही. शंखनाद होणाऱ्या घरात सहसा भूतबाधेचे प्रसंग येत नाही. कानात दडी बसून बहिरेपणा आलेल्या व कानात चित्रविचित्र आवाज येणाऱ्या व्यक्तींच्या कानात दररोज नियमाने शंखनाद केल्यास त्या विकृती लवकरच दूर होतात. शंखनादासाठी असलेल्या शंखातून देवास पाणी घालू नये. तो शंख दूर ठेवावा, कारण एकाच देव्हाऱ्यात 2 शंखांची एकत्र स्थापना करू नये असे शास्त्र आहे. देवासाठी वापरण्यात येणारा शंख देवासमोर ठेवावा. धन्यवाद.